जय श्रीकृष्ण. व्हिडिओला सायंकाळपासून सुरुवात होते. सायंकाळ झाली परंतु दिवसाची खूप सारी कामं बाकी होती. परंतु मी यावर्षी स्वतःला प्रॉमिस केलेलं होतं, की ज्या दिवशी मी जी कामं ठरवलेली आहे, ती काही झालं तरी पूर्ण करेलच. आणि आता वर्ष संपण्यावरती आलं तरी माझ्याकडनं काही ते झालं नाही. म्हणून मी आता स्वतःला सवय लावून घेते, की मी दिवसभराची जी काही कामं ठरवलेली असते, ती पूर्ण करणारच. म्हणून मग मला आता 2-3 कामं राहिली होती. ती काही झालं तरी मला पूर्ण करून घ्यायचीच होती. म्हणून मग मी पटकन वरण-भाताचा असा कुकर लावून दिला, म्हणजे जेणेकरून माझा वेळ वाचावा आणि पटापट असं एका भांड्यामध्ये भात आणि एका भांड्यामध्ये डाळ लावून दिली. जेणेकरून मग माझा अर्धा स्वयंपाकाचा ताण वाचून जाईल त्या कारणाने. आणि लगेचच मग छान असं कुकर लावून झाल्यावरती मी चपातींचं पीठ भिजवून आणि हात धुवून घेतले. कारण की विचार केला, की छान असं तोपर्यंत चपातींचं पीठ छान असं मुरवून जाईल. आणि मला शिमला मिरचीची भाजी करायची होती, म्हणून मी शिमला मिरचीसुद्धा फ्रीजमधून बाहेर काढून ठेवले होते, जेणेकरून तीसुद्धा रूम टेम्परेचरला यावी त्या कारणाने. आणि मध्ये-मध्ये लेकरू तर करणारच आहे, मला "घे गं मम्मा, हे कर, ते कर." म्हणून मग मध्ये-मध्ये मला त्यालासुद्धा घ्यावं लागतच होतं. मग कुकर लावून घेतला, त्याला घेतलं, छान असं खेळायला लावलं आणि त्यानंतर मग माझं आजचं जे काही काम मी ठरवलेलं होतं, त्यातलं एक काम म्हणजे मला साडींना फॉल लावून घ्यायचा होता. मग मशीनवरती बसली, पटापट असा फॉल लावून घेतला आणि नंतर ते साड्या वगैरे ठेवून दिल्या, झाडझूड, देवाबत्ती वगैरे करून आणि मग नंतर चपातींना सुरुवात केली. असा होता माझा आजचा दिवस. खरं आणि आजच्या दिवसाची सगळ्यात मेन म्हणजे दिवस संपता-संपतापर्यंत माझी आजची सगळी कामं जी मी आज ठरवलेली होती ती एंड झाली. त्या गोष्टीचा मला खूप मोठा असा आनंद झाला. खरं तर ना, मी यावर्षी बरेच काही गोष्टी ठरवलेल्या होत्या. बऱ्याचशा काही पूर्ण झाल्यासुद्धा आणि काही राहिल्या. तर मी त्यासुद्धा पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. आणि म्हणूनच मी आता ज्या काही माझ्या स्वतःला मला हॅबिट्स लावून घ्यायच्या होत्या, त्या जेवढ्या बाकी आहेत, आता 1-1.5 महिना शिल्लक राहिला आहे. तर मग मी ते पूर्ण स्ट्राँगली करण्याचा प्रयत्न करेल आणि मी हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेलच, की ह्या वर्षाच्या मी स्वतःला कोणत्या प्रॉमिस केलेलं होतं, मला कोणत्या गोष्टी करायच्या होत्या, त्यातल्या मी किती करू शकले आणि किती राहून गेल्या आहेत, ते सुद्धा मी नंतर एखाद्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. पण मोस्ट ऑफ बऱ्याचशा झालेल्या आहेत. अजून 3-4 बाकी आहेत, पण दीड महिना अजून आहे. बघूयात किती पूर्ण होत आहेत त्या. पण गुड हॅबिट्स तर मी सगळ्याच लावून घेणार आहे.